पहलगाममध्ये एनआयकडून क्राईम सीन रिक्रिएट, झिपलाईनसह काम करणाऱ्या स्थानिकांची चौकशी, व्हिडिओच्या आधारे तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच्या हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती. तपास संस्थांच्या सूत्रांनुसार मुसानेच दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्याची माहिती. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला. अमेरिकेतील एका मोठ्या वृत्तपत्राचा खळबळजनक दावा. जम्मू काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय. शोध मोहीम सुरू असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव 87 पैकी 48 ठिकाणी पर्यटन बंदी. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी. विजय वडेट्टीवारांच्या असंवेदनशील आणि जनतेला दुखावणाऱ्या वादग्रस्त विधानाला माफी मागणं हा उपाय नाही. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याचा बावनकुळेंचा दावा. येत्या 1 मे पासून भारत पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबणार. पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाक सोबतचे व्यापार तात्काळ थांबवण्याचा निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मेला मुंबई दौऱ्यावर. मुंबईच्या बीकेसीतील जिओ कन्व्हेन्शन हॉलमधील कार्यक्रमाला लावणार उपस्थिती. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती. आणि मुंबईतील वांद्रे भागातील लिंकिंग रोड भागात एका शोरूमला भीषण आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल. तर पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तान सोबतच्या सर्व प्रकारचा व्यापार हा तात्काळ थांबवण्याचा निर्णय भारतातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी एकमुखानं घेतलेला आहे. संस्थेच्या संचालन परिषदेची बैठक ही 26 राज्यातील 200 व्यापारी नेत्यांच्या उपस्थितीत भुवनेश्वर या ठिकाणी झालेली आहे. या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष BC भरती आपल्यासोबत आहेत. मला सांगा, पहलगाममध्ये जो काही भ्याड हल्ला झाला, या हल्ल्यानंतर आता तुमच्या कॅटची जी एक बैठक झाली, त्या बैठकीत तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे. काय हे निर्णय आणि या निर्णयाचा किती फटका पाकिस्तानला बसू शकतो? अभी 25 और 26 अप्रैल को उड़ीसा के भुवनेश्वर में राष्ट्र के सभी राज्यों के व्यापारियों की हमारी राष्ट्रीय बैठक हुई. सभी लोगों को जो पहलगाम में हुआ, जो हमारे नागरिक शहीद हुए, उसके बारे में बहुत गुस्सा था और हम लोगों ने श्रद्धांजलि देने के बाद एक मतैन ये तय किया कि हम भी एक सिपाही हैं, हम अर्थव्यवस्था के सिपाही हैं. तो वहाँ की अर्थव्यवस्था की कमर तोड़ने के लिए हम लोग इनसे जो व्यवहार करते हैं, जो व्यापार करते हैं, हम इनसे नहीं करेंगे, न देंगे न लेंगे. इस वजह से हम भी हमारा एक सिपाही के रूप में इस यज्ञ में आहुति डालेंगे. पण असं खरंच शक्य आहे का? म्हणजे हा व्यापार रोखणं खरंच शक्य आहे का? सरकार याला परवानगी देईल का? नहीं, तो सरकार की परवानगी का ऐसा है कि जब रास्ते बंद हो गए, अटारी बॉर्डर बंद हो गया, यहाँ से आना जाना भी बंद हो गया, ज़्यादा वहाँ पर सिक्योरिटी हो गई, तो जो इलीगली भी करता होगा वो भी नहीं कर पाएगा. और जब बॉर्डर ही बंद हो गया तो माल जाएगा कैसे, आएगा कैसे? तो ये आराम से होगा, इसमें कोई भी हमको शक नहीं है. और जब व्यापारी सोच लेगा कि मैंने नहीं करना, तो वो नहीं करेगा. मला सांगा, जर असा निर्णय झाला आणि जर आयात निर्यात बंद झाली तर पाकिस्तानला कुठल्या गोष्टींमध्ये फटका बसू शकतो, कुठल्या गोष्टींचं नुकसान होऊ शकतं? देखो, पाकिस्तान जो है ये एक छोटा सा देहात समान का देश है. वहाँ स्थानीय उपज बहुत कम है. हर चीज़ के लिए वो भारत पे ही आज भी निर्भर है. तो जब हम वहाँ पर माल नहीं भेजेंगे, हम शक्कर नहीं भेजेंगे, हम सीमेंट नहीं भेजेंगे, हम लोहा नहीं भेजेंगे, हम ये टायर ट्यूब ऑटोमोबाइल के पार्ट्स नहीं भेजेंगे, ये चीज़ें जब हम नहीं भेजेंगे, उनके यहाँ से माल नहीं खरीदेंगे, तो उनकी कमर अपने आप टूट जाएगी. उसका परिणाम हमको ऐसा लगता है कि वहाँ के व्यापारी उनकी सरकार के प्रति आक्रोशित होंगे और सरकार के ऊपर दबाव बनाएंगे कि ये जो एक हमारा देश
हमारा यानी पाकिस्तान देश जो एक आतंकवादी देश के रूप में पूरे विश्व में प्रसिद्ध हो गया है, ये बंद करना पड़ेगा। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर पहलगाममधील एक मोठी बातमी समोर येते. पहलगाममध्ये एनआय कडून क्राईम सीन हा रिक्रिएट करण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. झिपलाईनसह काम करणाऱ्या स्थानिकांची यामध्ये चौकशी केली जाते. दरम्यान व्हिडिओच्या आधारे तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल एनआय पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी क्राईम सीन हा रिक्रिएट केलाय आणि आधी सुद्धा एनआयच्या पथकाने या ठिकाणी जाऊन घडलेली घटना कशी घडली याचा आढावा घेतलेला होता. गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून अशा प्रकारे तपास करण्याची एनआयची प्रक्रिया पुढील आणखीन काही दिवस सुरू राहणार आहे आणि पहलगाम दहशतवादी घटनेच्या ठिकाणी झिपलाईनसह काम करणाऱ्या सर्व स्थानिकांची चौकशी सुद्धा केली जाणार आहे. झिपलाईनच्या नव्या व्हिडिओच्या आधाराने राष्ट्रीय तपास संस्था तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. तर पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देश हा हादरलेला आणि दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केलेली आहे. दहशतवाद्यांनी एकेका पर्यटकाला धर्म विचारून गोळ्या झाडल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतायत आणि या हल्ल्यानंतरचे काही व्हिडिओ यापूर्वी समोर आलेले होते. मात्र आता हल्ला होतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांसाठी झिपलाईन सारखे साहसी खेळ याची व्यवस्था आहे आणि हल्ल्याच्या वेळेला अहमदाबादहून गेलेले पर्यटक ऋषी भट यांनी झिपलाईनवरती स्वतःचा सेल्फी व्हिडिओ शूट सुरू केलेला होता. ते झिपलाईनवरती असतानाच झाडांच्या मागे दबा धरून बसलेले दहशतवादी अचानक समोर आले आणि त्यांनी पर्यटकांवरती गोळीबार सुरू केला होता. ही गोळीबाराची पुसट ही कल्पना नसलेला ऋषी भट व्हिडिओ शूट करत होते आणि या व्हिडिओमध्ये मागे गोळीबारानंतर जीव वाचवण्यासाठी पर्यटक धावपळ करताना दिसत आहेत. तर काही पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर जमिनीवरती कोसळल्याचं सुद्धा दिसतंय. दरम्यान पहलगाममध्ये एनआय कडून क्राईम सीन हा रिक्रिएट करण्यात आलेला आहे. नेमकी घटना कशा प्रकारे घडली याचा जो क्राईम सीन आहे तो रिक्रिएट करण्यात आलेला आहे. प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. प्रशांत, आपण बघतोय पहलगाममध्ये एनआय कडून आता तपासाला वेग आलेला आहे. क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करण्यात आलेला आहे. काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे. एनआयच्या वतीनं या संपूर्ण जो 22 एप्रिलला हल्ला झाला होता, निष्पाप पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता, त्यामध्ये 26 जण मृत्युमुखी पडले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एनआय या संपूर्ण घटनेची तपास करत आहे, चौकशी करत आहे आणि दररोज या संदर्भात जर बघितलं जिथे ही घटना घडली होती त्या दरीमध्ये त्या व्हॅलीमध्ये जाऊन साधारणतः हा संपूर्ण तपास सुरू आहे. आज देखील त्याला म्हणता येईल की नाट्य रूपांतर करत आहे त्या संपूर्ण घटनेचं. ते बघताना की कशा पद्धतीने घटना घडली, काय घडली आणि जी माहिती पुढे आलेली आहे, दररोज जे नवीन नवीन खुलासे होत आहेत त्या खुलाशाच्या आधारावरती एनआयची जी टीम आहे त्याची साधारणतः जी संपूर्ण रूपांतरण करून कशा पद्धतीने हा गुन्हा घडला आणि यामध्ये कशा पद्धतीनं संपूर्ण जो सहभाग होता त्या संदर्भातली जी नवीन नवीन माहिती पुढे दे त्याचा आधार जे हे दररोज इथे नाट्य रूपांतर सुरू आहे, रिक्रिएशन सुरू आहे आणि एक प्रकारे असं म्हणावं लागेल की या माध्यमातून तपासाची दिशा पुढे सरकत आहे असंही या निमित्ताने म्हणावं लागेल. निश्चित. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान ऋषी भट यांनी बैसरन व्हॅलीमध्ये आपला व्हिडिओ शेअर केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयने झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. त्याचं घडलं असतं की झिपलाईनवरती जाण्यापूर्वी ऑपरेटर काहीतरी पुटपुटला. ऑपरेटरच्या या कृतीवरून ऋषी भट यांनी संशय व्यक्त केला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयने ताबडतोब झिपलाईन ऑपरेटरला ताब्यात घेतलंय. तर झिपलाईनवरती नेमकं काय घडलं होतं ते पुन्हा एकदा पाहूयात तो व्हिडिओ आपण. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ऋषी भट यांनी नेटवर्क 18ला काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा बघूया.
अल्लाह अकबर। डाउटफुल वो बंदा लग रहा है क्योंकि मेरे आगे 10 बंदे गए थे, वो 10 बंदों में कहीं भी उसने कुछ जिक्र नहीं किया है, बट जब मैं कर रहा था तब उसने 3 बार अल्लाहू अकबर ऐसे 3 बार बोला। दूसरा बंदा जो पीछे था वो कुछ उर्दू की किताब पढ़ रहा था। ये सारी चीज़ अहमदाबाद 23 तारीख को पहुंच के हम फैमिली के साथ वीडियो देख रहे थे, तब मेरे माइंड में और मेरे बड़े भाई के माइंड में आई कि अभी तक के कोई वीडियो में ये चीज़ नहीं और यहीं पे ये बंदा बोल रहा है और फायरिंग शुरू हो गई। तो वो मुझे थोड़ा डाउटफुल लग रहा है, इसीलिए मैंने आज तक वो वीडियो कहीं अपलोड नहीं किया था। फिर थोड़ा सिक्योरिटी चेकिंग करके मेरे को बोला गया तो मैंने वो वीडियो अपलोड किया। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे हाशिम मुसा याचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत। मुसा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो असून लष्करी तोयबासोबत तो काम करतोय। मुसाने यापूर्वी 3 ते 4 हल्ले केलेले आहेत आणि त्याला जम्मू काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांवरती, पर्यटकांवरती आणि सुरक्षा दलांवरती हल्ला करण्याचे आदेश देण्यात आलेले होते, अशी माहिती आता समोर येते। या खुलाशामुळे भारत पाकिस्तान दरम्यान तणाव आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पहलगाम हल्ल्यामागे हाशिम मुसाचा हात असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत तसे मिळत आहेत। हाशिम मुसा पाकिस्तानचा नागरिक आहे। त्यानंतर हाशिम मुसा स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे। विशेष प्रशिक्षणानंतर मुसा लष्करी तोयबासोबत सक्रिय होता। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याच्या टीमचा म्होरक्या असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। तर हल्ला प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीमचा मुसाचा सहभाग असल्याचं सुद्धा कळत आहे। दरम्यान काश्मीरमध्ये भारतीय विदेशी पर्यटक सुरक्षा दलांवरती हल्ल्याचे मुसाकडून आदेश देण्यात आले होते। तर इकडे अमेरिकन वृत्तपत्राने एक मोठा दावा केलेला आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणलेला आहे। अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सचे तज्ज्ञ आणि राजनीतिकांना यांच्या हवालाने दावा केलेला आहे की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो आणि या वृत्तपत्राचा दावा सुद्धा आहे की भारत पाकिस्तानवरती प्रत्युत्तर हल्ल्यासाठी मैदान तयार करत आहे। अमेरिकन वृत्तपत्राचा दावा बघायला मिळतो। लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणलेला आहे। तर या हल्ल्यामागे लष्कर प्रमुख मुनीरचा हात असल्याचं सांगितलं जात आहे। पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून हल्ल्याचा दावा केलाय। मुनीर पाकिस्तानच्या सत्तेवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। तर भारतानं जगातील विविध नेत्यांना पाकिस्तानच्या भूमिकेची गुप्त माहिती दिली आहे आणि हल्ल्यामध्ये सामील दहशतवाद्यांच्या चेहऱ्याची ओळख पटवणारी माहिती भारताने उघड केलेली आहे। हल्लेखोर हे पाकिस्तानशी थेट संबंधित असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। पुढची मोठी बातमी ते पूंछ महामार्गावरती शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। दहशतवाद्यांच्या शोधासाठी सलग 4थ्या दिवशी या ठिकाणी शोध मोहीम घेतली जाते। डोंगराळ भागामध्ये एसओजी पथकाकडून कसून चौकशी केली जाते। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये आता यंत्रणा चांगली सतर्क झालेली आहे। संवेदनशील भागामध्ये सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असल्याचं बघायला मिळतंय। तर पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी जम्मू काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात सलग शोध मोहीम सुरू आहे। पूंछ हायवेवरती तसंच आजूबाजूच्या डोंगराळ भागात एसओजीच्या पथकांकडून तपासणी केली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणाही सतर्क झालेल्या आहेत आणि पूंछ हायवेवरती मोठ्या प्रमाणात शोध मोहीम केली जाते। विशेष कार्यदल एसओजीकडून हायवे शेजारील डोंगराळ आणि जंगलाच्या भागांची कसून जाडाजडती घेतली जाते आणि दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तपास कार्य सुरू आहे। सुरक्षा यंत्रणांनी सर्व रस्ते आणि संवेदनशील भागांवरती कडक नजर ठेवलेली आहे। तर भारताकडून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची भांबेरी उडलेली आहे। पाकिस्तानने आता जैसलमेर सीमेवरती सैनिकांची संख्या वाढवलेली आहे। जैसलमेर सीमेवरती 2500 पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक सध्या तैनात आहेत। तर पाकिस्तानने सीमेवरती तोफा आणि चिलखती रणगाडे सुद्धा तैनात केलेले आहेत।